नारी शक्ती वंदन अधिनियमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाशिम शहरात काल जनजागृती पदयात्रा काढण्यात आली। सर्व पक्षीय महिला मोठ्या संख्येनं यात सहभागी झाल्या होत्या। या अधिनियमामुळे महिलांना राजकीय प्रतिनिधित्व आणि सशक्त व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कविता खरात यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या महिलांनी फलकाद्वारे जनजागृती केली। या अधिनियमाद्वारे महिलांना मिळणारे अधिकार आणि संधी यांची माहिती यावेळी देण्यात आली। आपल्या देशात माननीय नरेंद्र मोदी, आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेवर 33% आरक्षण महिलांना दिलेलं आहे। तीच खरी आम्ही नारी शक्ती समजतो। आज नारी शक्ती सक्षम, आत्मनिर्भर आणि सक्षम झाली पाहिजे, हीच आमची खरी नारी शक्तीची ओळख आहे। मोदीजींना समर्थन देण्यासाठी आम्ही स्पेशली वाशिम जिल्ह्याला आलेलो आहे। कारण की मोदीजींनी जे आम्हाला समर्थन दिलं आहे ते फक्त आम्हाला शहरापुरतच मर्यादित नसून आम्हाला विधान परिषद आणि राज्यसभेत थेट आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या प्रत्येक महिलेचा विकास होईल। मग त्या कोणत्याही जातीच्या असो, कोणत्याही स्तराचा असो, कोणत्याही पातळीच्या असो, त्यामुळे आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। बुलढाणा